स्टेट बोर्ड के स्टूडेंट्स आते बेटा, ओके। नंबर सिस्टम, व्हाट इज मीन बाय द नंबर सिस्टम बेटा, व्हाट इज मीन बाय द नंबर सिस्टम? मैं 30 मिनट्स, ओके ओके 9 स्टैंडर्ड दोनों का कंबाइंड बैच ले रहा हो बेटा, 9 स्टैंडर्ड। तो फर्स्टली बेटा नंबर सिस्टम ऑन नंबर लाइन, यू सी बेटा द 0 and 1 2 3 ऑन नंबर लाइन बेटा, ओके। फर्स्ट डे मीन्स फॉर एग्जांपल क्रिएटेड द प्रॉब्लम, ओके बेटा। ये देखिए यहां पर नंबर सिस्टम है बेटा, आप बता सकते हैं मुझे नंबर, नंबर कौन कौन से होते हैं? आपने देखिए बेटा एन फॉर नेचुरल नंबर, ओके। नेचुरल नंबर, नेचुरल नंबर किसे कहते हैं बेटा हम? 1 2 3 4 डैश मींस इन्फिनाइट, इन्फिनाइट नंबर, इसको हम क्या कहेंगे बेटा? नेचुरल नंबर। एंड नेचुरल नंबर इज इंडिकेटेड बाय द कैपिटल एन, ओके बेटा, सी। नाउ सेकंड इज द होल नंबर, हम लेंगे बेटा होल नंबर। होल नंबर स्टार्ट होता है बेटा 0 से 0 1 2 3 4 डैश, और होल नंबर को हम बेटा किसी रिप्रेजेंट करते हैं? W से करते हैं, ओके। नाउ नेक्स्ट वन बेटा हम याद में लेने वाले हैं, आप चैट बॉक्स में क्लिक कर सकते हो, चैट बॉक्स में आप क्लिक कर सकते हो, चैट बॉक्स में आप इंफॉर्मेशन राइट कर सकते हो, ओके। आगे देखिए अभी मैं इस पर आने वाला हूँ बेटा, सी क्लास 9 यू माइट हैव बीन पिकिंग अप ओनली नेचुरल नंबर्स, आपको पिकिंग करना है बेटा नेचुरल नंबर। तो नेचुरल नंबर कौन कौन थे बेटा इसमें? 0 नेचुरल नंबर नहीं है बेटा, ये बैग में देखिए बेटा, ओके। तो बेटा आप जानते हो नेचुरल नंबर इज द सिंबल ऑफ द कलेक्शन, ओके। वी डिनोट दिस कलेक्शन ऑफ द सिंबल, यानी क्या है बेटा? एन होता है इसका नेचुरल नंबर का। नेचुरल नंबर इज इंडिकेटेड बाय द कैपिटल एन, ओके। ये ध्यान रखना कैपिटल एन, ओके ओके। नाउ होल नंबर, होल नंबर विच इज डिनोटेड बाय द डब्ल्यू, ओके। डब्ल्यू से डिनोट होता है बेटा, ये ध्यान में रखना है, ठीक है। आप राइट करते चलना है बेटा, ये CBSE बोर्ड बुक, ओके। उसके बाद में मैं जाने वाला हूँ स्टेट बोर्ड पे बेटा। तोपर्यंत कलिका बेटा तू मुलींना सांगून दे, ठीक आहे। मला तुमचे नाव सेंड करून हे करा बेटा, कोण कोण प्रेझेंट आहे। नाउ बेटा इंटीजर्स, इंटीजर्स को हम डिनोट करते हैं CBSE स्टूडेंट्स Z से डिनोट करते हैं बेटा, इधर Z से डिनोट करते हैं। नाउ सिंपली Z कम फ्रॉम द जर्मन वर्ड बेटा ज़ैलेन विच मीन्स टू काउंट। बेटा इंटीजर ये एक जर्मन वर्ड है और ये ज़ैलेन बोला जाता है, मीन्स टू काउंट, यानी इसको हम काउंट बोलते हैं बेटा। काउंट करने में उसका बेटा मेजर करना, मोजना, ओके बेटा, ये ध्यान में रखना है आपको, ओके। नाउ नेक्स्ट पॉइंट यू सी बेटा, सिंपली आपको बताना है बेटा रैशनल नंबर। देखिए यहां पर द कलेक्शन ऑफ रैशनल नंबर, ओके। आपको पता है बेटा देयर आर 2 टाइप्स ऑफ रियल नंबर, रियल नंबर बेटा, इधर बेटा रियल नंबर हम लेते बेटा। रियल नंबर के 2 टाइप होते हैं, एक का नाम होता है बेटा नेचुरल नंबर, नेचुरल नंबर, और दूसरा होता है बेटा इरेशनल नंबर। एक होता है बेटा इरेशनल, इरेशनल नंबर, ओके। नेचुरल नंबर एंड इरेशनल नंबर। नेचुरल नंबर इज इंडिकेटेड फ्रॉम बेटा सी द कलेक्शन ऑफ रैशनल नंबर इज डिनोटेड बाय क्यू। रैशनल नंबर हम बेटा कैसे डिनोट करते बेटा? क्यू से डिनोट करते, ये बात ध्यान में रखनी है आपको CBSE स्टूडेंट्स, ओके। रैशनल कम फ्रॉम वर्ड रेशियो एंड क्यू कम फ्रॉम वर्ड इज द क्वोशंट, ओके। तो बेटा रैशनल कहाँ से आया बेटा? रेशियो से आया, और क्यू कम फ्रॉम बेटा वर्ड क्वोशंट, क्वोशंट से क्यू लिया गया बेटा, ये ध्यान में रखना है, ओके। यू मे रिकॉल द डेफिनेशन रैशनल नंबर, अ नंबर आर इज कॉल्ड एज द रैशनल नंबर। आर को क्या क्या बोला बेटा? रैशनल नंबर। इट इज कैन बी रिटन इन द फॉर्म ऑफ बेटा P अपॉन क्यू। हम रैशनल नंबर को P अपॉन क्यू फॉर्म में क्या कर सकते बेटा? रिप्रेजेंट कर सकते हैं, बात ध्यान में रखना है,
वेयर p एंड q आर इंटीजर, q नॉट इक्वल टू 0, वेयर डू नॉट इंसर्ट द q नॉट इक्वल टू 0। यानी अगर इसका एग्जाम्पल हमें देखना है बेटा, तो देखिए आगे एग्जाम्पल देखते बेटा उसके हम। देखिए सी बेटा, देखिए अब ये बेटा यहाँ पर फॉर एग्जाम्पल इंटीजर एग्जाम्पल -25 कैन बी रिटर्न इन द फॉर्म -25, इस तरह देवा, हम इसको 1 भी लिख सकते हैं उसके नीचे बेटा, ठीक है। पार्थ बेटा वेलकम बेटा, पार्थ बेटा वेलकम। पार्थ कुशल को बेटा बोल बेटा ऑनलाइन आ जाए बेटा, पार्थ कुशल को बोल दे और जो ग्रुप में मैसेज करके जल्दी आ जाए बेटा, ठीक है। मैं इसके बाद में आपका शुरू करने वाला हूँ स्टेट बोर्ड का, ओनली बेटा 20 मिनट इनका लेने वाला, ठीक है। तो बेटा रैशनल नंबर हम p अपॉन q फॉर्म में बेटा रिप्रेजेंट करते बेटा, ये ध्यान में रखना बेटा। -25 अपॉन 1 बेटा, ये देखिए p, ओके, और q रहता है बेटा हमारे पास में 1, ओके। तो यानी अगर मान लो 3/4 रहा तो ये ऊपर का p रहता है, नीचे का q रहता है, बिकॉज p अपॉन q, और रैशनल नंबर हम इससे रिप्रेजेंट करते हैं, ओके। आगे चलिए स्टूडेंट्स, ये बहुत से एग्जांपल दिए गए बेटा रैशनल नंबर के यहाँ पर बेटा, ठीक है। सी यहाँ पर दिया गया बेटा आपको 1/2, 2/4, 10/20 बेटा, ओके 20, देखिए ये 1/2 है, तो 1/2 का बेटा 2 1 2, 2 2 4, देखिए 1/2 आ गया, 10 1 10, 10 2 20, देखिए 1/2 आ गया, 25 1 25 और 25 2 50, तो सभी का इक्विवेलेंट रेशियो है बेटा 1/2, 1/2, 1/2, 1/2, 47 1 47, 40 बेटा 47 2 94, तो 1/2 इसका भी 1/2 आया बेटा, ओके। सो एंड दिस आर इक्विवेलेंट रैशनल नंबर, ओके बेटा, दिस आर इक्विवेलेंट रैशनल नंबर। और फ्रैक्शन यानी जिसका हमें सभी का आंसर बेटा क्या मिलेगा बेटा 1/2, 1/2 आंसर मिल रहा है, इसको हम कहेंगे बेटा या 1/3, 1/3, 1/3, 1/4, 1/4, 1/4, इसको द इक्विवेलेंट रेशियो, ओके। ये ध्यान में रखना है आपके। यश समझ में आ रहा है? यश, अल्ताफ, सीबीएसई स्टूडेंट बेटा, देखिए ये क्वेश्चन देखते बेटा, आर द ट्रू और फॉल्स, ओके बेटा, आर द ट्रू और फॉल्स। एवरी होल नंबर इज अ नेचुरल नंबर, ये बताना है। ये फॉल्स आएगा बेटा, ये फॉल्स है बेटा, इसका फॉल्स का मतलब क्यों है बेटा? एवरी होल नंबर इज अ नेचुरल नंबर, देखिए बेटा होल नंबर हम रिप्रेजेंट करते बेटा, होल नंबर इज अ W, ओके, 0 1 2 3 4, होल नंबर। नेचुरल नंबर कौन थे बेटा? 1 2 3 4 5, वो बड़े बेटा एवरी होल नंबर इज अ नेचुरल नंबर, जो होल नंबर है वही नेचुरल नंबर है, यस, ओके बेटा, यस, ओके। ये IMP क्वेश्चन है बेटा, CBS स्टेट बोर्डची जे मुली आहे आणि मुलं आहे ते पण पहा बेटा, एवरी होल नंबर इज अ नेचुरल नंबर। तो बेटा यहाँ पर बेटा वो बता रहे बेटा जो होल नंबर है वो नेचुरल नंबर है, लेकिन होल नंबर में 0 आता है, नेचुरल नंबर में 0 आता है क्या? नहीं, इसलिए क्या आएगा बेटा? फॉल्स आएगा। एवरी इंटीजर इज अ रैशनल नंबर, इंटीजर कौन कौन थे बेटा? एवरी इंटीजर, इंटीजर देखिए एक नंबर लाइन होती है 0 1 2 3 -1 -2 -3, इंटीजर। तो बेटा देखिए 3 लेते बेटा इंटीजर को हम 1 पुट कर सकते बेटा इन द फॉर्म ऑफ द रैशनल नंबर, हम -2/1 रैशनल नंबर। तो बेटा हम इसको क्या करेंगे बेटा? एवरी इंटीजर इज अ रैशनल नंबर, ये लेंगे बेटा स्टेटमेंट ट्रू, क्या लेंगे बेटा हम इसे? ट्रू, ओके। एवरी रैशनल नंबर इज एन इंटीजर, ठीक है। थर्ड का बेटा फॉल्स आएगा, बिकॉज 3/5 इज नॉट ए इंटीजर, क्योंकि 3/5 इंटीजर क्यों नहीं बेटा? देखिए 3/5 को इंटीजर, थर्ड फॉल्स आएगा बेटा। 3 को अगर 5 से डिवाइड करें 0 आएगा, 0 बेटा, 3.5 6 30, ओके। तो बेटा इंटीजर जो होते हैं बेटा हमारे जो, बिकॉज नॉट एन इंटीजर बेटा 0.6 इसका आंसर आता है, इसलिए इंटीजर नहीं होंगे बेटा, ओके। अभी एक्सरसाइज पे चलता हूँ बेटा मैं, देखिए स्टूडेंट्स, ये देखिए CBSE स्टूडेंट्स, सी बेटा, इज exercise 1.1 class 9 is 0 rational number, can you write in the form of the p upon q where p and q are integer, q not equal to 0। वो बता रहे आपको बेटा यश, अल्ताफ, अदर स्टूडेंट्स बेटा जो देख रहा है बेटा स्टेट बोर्ड CBSE बोर्ड,
तनु, कलिका, श्वेता, साक्षी, गर्ल्स, अदर गर्ल्स बेटा, मुलं, पार्थ, कुशल, ओके ओके बेटा, नो प्रॉब्लम, अल्ताफ, यश। वो बता रहे बेटा इस जीरो इज अ रैशनल नंबर, जीरो रैशनल नंबर है क्या? रैशनल नंबर हम कौन से फॉर्म में रिप्रेजेंट करते हैं? मतलब पी अपॉन क्यू के फॉर्म में रिप्रेजेंट करते हैं। तो आप लिखेंगे बेटा यस यस जीरो इज यस यस जीरो इज रैशनल नंबर। क्या लिखेंगे बेटा? यू रिप्रेजेंट बाय इन द फॉर्म ऑफ द क्यू, रैशनल नंबर में फॉर्म कर सकते हैं यस। तो उसका आंसर बेटा 0/1, 0/2, 0/3, 0/10। देखिए हमें रैशनल नंबर में क्या बताया गया बेटा? रैशनल नंबर में पी अपॉन क्यू रैशनल नंबर, क्यू नॉट इक्वल टू 0, सिर्फ क्यू 0 नहीं चाहिए हमें, ऊपर का न्यूमरेटर 0 रहा तो चलेगा। यश, अल्ताफ, ध्यान रखना बेटा, पार्थ, कलिका, तनु, ओके बेटा। फाइंड द 6 रैशनल नंबर बिटवीन द 3 एंड 4। अब ये क्वेश्चन सॉल्व करना है मुझे, ठीक है? आप देखिए, चलिए स्टूडेंट्स, देखिए स्टूडेंट्स, अगर ये क्वेश्चन आया आपको बेटा फाइंड द 6 रैशनल नंबर, फाइंड द 6 रैशनल नंबर बिटवीन 3 एंड 4, तो क्या करना है बेटा? यहाँ क्या बोला बेटा? 6 बोला गया है ना, 6 कितने रैशनल नंबर फाइंड करने हैं हमें? 6। यश इधर ध्यान दे बेटा, 6 फाइंड करने हैं तो क्या करना है बेटा? देखो बेटा हमें क्या दिया गया बेटा? 6 रैशनल नंबर बिटवीन फाइंड करने, 3 एंड 4 के 6 नंबर हमें फाइंड करने हैं, ओके। तो क्या करना है बेटा? 3 यहाँ लिखने का और 4 यहाँ लिखो बेटा, ठीक है? इसके नीचे कुछ नहीं बेटा 1 देने का, इसके नीचे भी 1 देने का, ओके, ये ध्यान रखना है। इज इक्वल टू ये 6 रैशनल नंबर हमें फाइंड करने बेटा। 6 के आगे कौन सा नंबर आता है? 7, तो 7 से मल्टीप्लाई करने का, 3 अप इंटू 7, और ये 1 तो हमने दे दिए बेटा, 1 इंटू 7। इसको भी क्या करना बेटा? 4 इंटू 7 और बेटा 1 इंटू 7, ओके, ये ध्यान में रखना है। चलिए स्टूडेंट्स आगे देखते बेटा, देखिए 7 3 ज़ा 21 और 7 1 ज़ा 7, इनका मल्टीप्लिकेशन, ओके। इसका मल्टीप्लिकेशन 7 4 ज़ा 28 एंड बेटा 7 1 ज़ा 7, ओके। तो ये नंबर मिल गए बेटा। इनके बीच में कितने नंबर फाइंड करने हैं हमें? 6। चलो बेटा यहाँ लिखो बेटा 21/7, ये वाला नंबर, ओके, और बाद में ये लिखो बेटा यहाँ पर, देखिए 28/7। अब देखिए 21 के बाद में क्या था बेटा? 22/7, 23/7, 24/7, 25/7, 26/7, कितने हो गए नंबर बेटा? 1 2 3 4 5 6 नंबर बेटा, 27/7, ओके, ये हो गया बेटा 6। देखिए बेटा 6 नंबर हमारे फाइंड हो गए। इतना समझ में आया बेटा आपके? यश, अल्ताफ, सीबीएसई स्टूडेंट बेटा थोड़ा फास्ट बताओ बेटा, समझ में आया? कमेंट्स करके भेजो बेटा चैट बॉक्स में, फ्री है चैट बॉक्स, पैसे नहीं लगते आपको चैट बॉक्स के। ओके, नाउ नेक्स्ट बेटा, नेक्स्ट एग्जांपल, टेक द स्क्रीनशॉट, इसका स्क्रीनशॉट ले लो बेटा, ठीक है? पार्थ तू बोलो कर कुशल, बस बेटा ओनली 5 मिनट बेटा, ओनली 5 मिनट में स्टेट बोर्ड का शुरू करने वाला हूं बेटा, क्योंकि आज फर्स्ट डे बेटा, बहुत से स्टूडेंट्स को पता नहीं रहता बेटा कैसे सॉल्व करना है, ओके। सी बेटा ये लाइव क्लास शुरू है बेटा, ध्यान में रखना है आपको, हाँ लाइव क्लास है, इसमें मैं कुछ बीच में बंद नहीं कर सकता, अगर लाइट गई तभी बेटा डिस्कनेक्ट होता है बेटा, ध्यान रखना बेटा, ठीक है? ओके, सी थर्ड क्वेश्चन बेटा, थर्ड क्वेश्चन, यहां बताया गया बेटा फाइंड द 5 रैशनल नंबर बिटवीन, ये बताया गया बेटा आपको फाइंड द 5 रैशनल नंबर। तो देखिए बेटा मैं लिखता हूं बेटा आंसर बेटा 3/5, 3/5, और दूसरा नंबर कौन सा दिया गया बेटा हमें? 4/5, ओके, इज इक्वल टू, देखिए बेटा यहाँ पर देखो बेटा कितना आया बेटा? 5 आया ना, यहाँ देखिए कितना आया बेटा? 5 आया, 5 के आगे का नंबर लेने का 6, कितना लेने का बेटा? 6। तो ये बेटा क्या करने का बेटा? इधर देखिए स्टूडेंट्स बेटा 3/5 इंटू 5 यहाँ पर पूछा गया था, 5 नंबर फाइंड करने, तो 5 के बाद में कहता 6, तो 6 से मल्टीप्लाई कर देने का दोनों को बेटा। इसको भी बेटा कितने से मल्टीप्लाई करेंगे आप? 6 से, 4 इंटू 6 और बेटा ये 5 इंटू 6। देखिए कितना सॉल्व करो बेटा इसे, 6 3 ज़ा 18 और 6 5 ज़ा 30,
इधर 6 4 ज़ा 24 और 6 5 ज़ा 30। देखिए बेटा आ गया बेटा हमारे पास में ये दो वैल्यू मिल चुकी बेटा। 5 आप यहाँ पर नीचे लिख दो उसे 18/30 ओके और 24/30 ओके। देखिए 18 19/30 20/30 21/30 22/30 1 2 3 4 और 23/30। देखिए बेटा 5 रैशनल नंबर फाइंड हो गए। ओके ओके तनु बेटा नो प्रॉब्लम। ओके बेटा मैंने सीबीएसई का लिया तनु नो प्रॉब्लम बेटा। ओके नो प्रॉब्लम बेटा। तो ये हो गया बेटा क्वेश्चन बेटा सिंपली। ये थर्ड क्वेश्चन अब आपके लिए होमवर्क दे रहा हूं बेटा मैं सीबीएसई स्टूडेंट्स। आपने क्या करना है बेटा बेटा होमवर्क आपको होमवर्क दे रहा हूं। होमवर्क आता आम्ही स्टेट बोर्डचा सुरू करणार आहे बेटा नो प्रॉब्लेम ठीक आहे। होमवर्क बेटा सीबीएसई स्टूडेंट्स यस सीबीएसई स्टूडेंट्स बेटा फाइंड 6 रैशनल नंबर between 8/9 and 3/9। ये पहला एग्जांपल। दूसरा नंबर बेटा 4/8 एंड 6/8 ओके बेटा ये ध्यान में रखना है। तो ये दो एग्जांपल आपको होमवर्क करना है यश। और यश अभी जाना नहीं अल्ताफ यश बेटा आपने स्टेट बोर्ड में भी कंटिन्यू करना है बेटा ठीक है। फिर बेटा अभी ये फर्स्ट डे बेटा फिर मैं थोड़ा बैच को आगे पीछे कर दूंगा आपके नो प्रॉब्लेम ओके। स्टेट बोर्डचे किती जण आलेले त्यांनी चॅट बॉक्स खाली पहा चॅट बॉक्स दिलेला आहे खाली चॅट बॉक्स चॅट लाईव्ह चॅट म्हणून दिलेला आहे त्यांची नाव सांगा मला एकदा। टेक स्क्रीनशॉट ओके। हे पुस्तक आहे बेटा स्टेट बोर्डचा नाव लिहा तुमच्या चॅट बॉक्स मध्ये बेटा। ओके बेटा नो प्रॉब्लम बेटा ओके। आता बेटा सी कलिका तनु पार्थ ओके ये 3 स्टूडेंट्स। तनु बाकीचे आले नाही बेटा तनु कलिका ओपन युअर नोटबुक बेटा सी। ये देखिए हे पहा बेटा तुमची पुस्तक दिलेली आहे हे मॅथमॅटिक्स क्लास 9 पार्ट फर्स्ट। मला हे सांगा मॅथ घ्यायचा सायन्स घ्यायचा काय घ्यायचा स्टेट बोर्ड स्टूडेंट्स मैथ साइंस क्या लेना है मैथ घ्यायचा सायन्स घ्यायचा काय घ्यायचा तुम्ही सांगा। चैट बॉक्स मध्ये लिहा बेटा। ओके नो प्रॉब्लेम बेटा ठीक है ओके बेटा नो प्रॉब्लेम काय प्रॉब्लेम नाही बेटा ठीक आहे। मॅथ ओके बेटा मॅथ आपण घेणार आहे बेटा लक्षात ठेवा ठीक आहे। तर यामध्ये मॅथमॅटिक्स मध्ये इकडे पहा बेटा मॅथचा पुस्तक आहे तुमचा बेटा आहे 9व्या वर्गाचा। नोटबुक काढा बेटा तुमची सी। पहिला बेटा सेट चॅप्टर दिलेला आहे तुम्हाला सेट। हे सेट दिलेला आहे बेटा तुम्हाला। पहा बेटा सेट मध्ये काय म्हणणार बेटा चॅप्टर पार्ट फर्स्ट आहे बेटा लक्षात ठेवा हे पार्ट फर्स्ट आहे।
पार्ट फर्स्ट सेट दिलेला आहे अल्जेब्रा. कोणता आहे बेटा? अल्जेब्रा. ठीक आहे. यामध्ये आपण काय शिकणार आहोत बेटा लक्षात ठेवा. ठीक आहे बेटा, एक लेसन मी तनु मॅथ घेऊन टाकतो, एक लेसन मी सायन्स घेऊन टाकतो, काही प्रॉब्लेम नाही बेटा. ठीक आहे. पाय इकडे इथे दिलेलं बेटा तुम्हाला सेट इंट्रोडक्शन आपण घेणार बेटा. सेटचा अगोदर टाइप्स ऑफ सेट, वेन डायग्राम, इक्वल सेट ऑफ सबसेट, युनिव्हर्सल सेट, इंटरसेक्शन अँड युनियन सेट अँड नंबर ऑफ एलिमेंट इन अ सेट. ओके ओके पार्थ, पहा बेटा इकडे हे आपण घेणार आहे. नोटबुकमध्ये लिहित चालायची बेटा. ठीक आहे. आता सेटबद्दल डेफिनेशन घेताना नंतर आपण सेटची माहिती घेऊ बेटा. इथे तुमच्या समोर काही ना काही इमेज दिलेले आहे बेटा. इथे पहा, हे फ्लावर बुके आहे. ओके. बंच ऑफ कीज आहे बेटा. पहा इथे फ्लावर ऑफ बुके बेटा. ओके, हे लक्षात ठेवा. बंच ऑफ कीज आहे, फ्लॉक ऑफ बर्ड्स आहे, पाईल नोट्स ऑफ बुक आहे म्हणजे पुस्तकांची थप्पी आहे बेटा, पक्ष्यांचा थवा आहे, हे चावींचा गुच्छ आहे बेटा, हे फ्लावर आहे. ओके. कलेक्शन ऑफ नंबर आहे बेटा, इथे नंबर दिलेले आहे. तर तुम्हाला यामध्ये काय दिसते हे माहिती आहे बेटा. ठीक आहे. यामध्ये तुम्हाला दिसते बेटा एक ग्रुप दिसते बेटा, सेट दिसते. सेट तुम्ही बेबी सेट घेता लहान मुलांचा बेटा, हिमालय सेट घेता. ठीक आहे, हे माहिती आहे तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर दुसरी गोष्ट बेटा, हे चाब्यांचा जी गुच्छ आहे बेटा. ठीक आहे, किल्ल्यांचा जी गुच्छ आहे बेटा. ठीक आहे. इथे पक्षी म्हणजे ग्रुप आहे पक्ष्यांचा बेटा. ठीक आहे. सेट आहे, एक पुस्तकांची बेटा थप्पी आहे बेटा. एक पुस्तक नाही, 3-4 पुस्तकं आहे बेटा त्यामध्ये, लक्षात ठेवा. नाउ नेक्स्ट पॉइंट, कलेक्शन ऑफ नंबर बेटा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 डैश 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 बेटा, इन्फिनाइट नंबर. सी यू नो बट बेटा, इन दिस चैप्टर वी डिस्कस अबाउट बेटा सेट. एक लक्षात ठेवायचा, सीबीएसई बोर्ड एंड स्टेट बोर्ड, तुम्हाला कोणताही जर टॉपिक समझला नहीं, अगर कोई भी कुछ भी समझे नहीं तो चैट बॉक्स में बेटा प्लीज सर रिपीट अगेन, शॉर्ट बट स्वीट रिपीट. ओके बेटा, रिपीट अगेन. सर समजला नाही, मी परत समजून सांगेल बेटा. ठीक आहे. ओके, पहा बेटा यामध्ये आता पहा, वी यूज स्पेशल वर्ड. पहा बेटा इथे पुस्तकात दिलेलं तुमच्या, with special word each of collection give about the in above example we can clearly list of object of the collection. म्हणजे याच्यावरून आपल्याला काय समजलेलं बेटा, ऑब्जेक्ट ऑफ दॅट बेटा कलेक्शन. म्हणजे इथे आपल्याला काय समजलं बेटा, काही ऑब्जेक्ट आहे बेटा, काही वस्तू आहे बेटा, यांचा काय कलेक्शन. वी कॉल दॅट डेफिनेशन द कलेक्शन ऑफ सच ऑब्जेक्ट ॲज अ सेट. म्हणजे अशा वस्तूंचा समूह किंवा वस्तूंचा समूह याला आपण काय म्हणणार बेटा, सेट म्हणणार, संच म्हणणार. मराठीमध्ये याला काय म्हणतात बेटा, संच. ओके, हे लक्षात ठेवा. ओके, नाउ ऑब्जर्व द कलेक्शन. हॅपी चिल्ड्रन इन द विलेज, ब्रिलियंट स्टुडंट ऑफ द क्लास. इन बोथ ऑफ एक्झाम्पल वर्ड हॅपी अँड ब्रिलियंट आर रिलेटिव्ह टर्म. ओके, because the exact meaning of this word is to be happy and to be brilliant differ from person to person, therefore these collection are not set. ठीक आहे. इथे मी म्हणणार बेटा चेअर म्हणजे जी खुर्ची आहे बेटा, यांचा समूह एक बेटा ग्रुप बेटा. ठीक आहे. टीव्हीचा बेटा, लॅपटॉपचा बेटा एक समूह बेटा, लक्षात ठेवा, याला आपण सेट म्हणणार. पण कोणाला किती हॅपी स्टुडंट इन विलेज, हॅपी स्टुडंट इन सुलतानपूर, हॅपी स्टुडंट इन वडगाव तेजन, हॅपी स्टुडंट इन द समथिंग विलेज. ओके, तर बेटा डिफरंट हॅपीनेस असते. कोणी फक्त हृदयामध्ये दुःख असते तरी तोंडावर काय असते बेटा, त्याची हास्य असते. बरोबर आहे तुमच्या. तर हॅपी, ब्रिलियंट, टॅलेंटेड हे आपण सेटमध्ये धरत नाही. इथे दिलेलं आहे धिस कलेक्शन आर नॉट. इथे पहा खाली मी हायलाइटमध्ये दाखवतो तुम्हाला, धिस कलेक्शन आर नॉट सेट, धिस कलेक्शन आर नॉट सेट. ओके बेटा, हे लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. तर यामध्ये फक्त बेटा आपण कोणता घेणार बेटा, ऑब्जेक्ट घेणार आपण. ठीक आहे. किती बेटा टॅलेंटेड आहे, किती सॅड आहे, किती, याला कलेक्शन म्हणत नाही, याला सेट म्हणत नाही. ओके, आता खाली पहा बेटा, इथे दिलेला तुम्हाला सी द एक्झाम्पल आर गिवन बिलो, डिसाइड वेदर द सेट ऑर नॉट. ओके, तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये सांगायचा डेज ऑफ वीक हे असू शकते का कलेक्शन. ओके बेटा,
वस्तूंचा समूह. डेज ऑफ वीक असणार का सेट? सेट असणार का? सेट सेट म्हणजे कलेक्शन ऑफ ऑब्जेक्ट. तुम्ही लिहून दाखवायचा यस ऑर नो मला सेंड करायचा. क्वेश्चन नंबर फर्स्ट, डेज ऑफ वीक ऑफ ए वीक. दुसरा बेटा मंथ इन ईयर. सेट असणार का बेटा हे तुम्हाला सांगायचं. ठीक आहे, सेट म्हणजे काय? कलेक्शन. यस. ओके, यामध्ये तनून दिलं बेटा यस. ओके, कलिका याचं सांग बेटा. बेटा मंथ ऑफ इन ईयर येणार का? मंथ इन ईयर सांगायचं बेटा, काय प्रॉब्लेम नाही. पार्थ तू पण सांगू शकतो बेटा मंथ इन ईयर. यश बता सकता है? यश ये सेट हो सकता है बेटा. ओके, ब्रेव चिल्ड्रन इन द क्लास हे होणार नाही. स्ट्रॉंग फोर्ट हे असू शकते बेटा. स्ट्रॉंग फोर्ट ऑफ महाराष्ट्र. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स हे असू शकते का बेटा? ठीक आहे, प्लॅनेट. यस हे असते बेटा. ठीक आहे, हे आहे. ठीक आहे, फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स हे ऑब्जेक्ट आहे का बेटा? नाही, काउंटिंग नंबर आहे. ठीक आहे, प्लॅनेट इन अवर सोलार सिस्टम हे असू शकते बेटा. ठीक आहे, वर सोलार सिस्टम. फर्स्ट 10 काउंटिंग नंबर्स हे असू शकतात का? हे तुम्ही सांगा बेटा मला. 4th नंबरचा याचा सेट असू शकते का काउंटिंग नंबरचा? हे नसणार. काउंटिंग आपण काउंटिंग करणार हे असणार का नसणार हे तुम्ही सांगा मला बेटा. ठीक आहे, आता समोर पहा. 4 years. ओके बेटा, आता पहा बेटा इथे व्हेरी इंपॉर्टंट टॉपिक बेटा. इथे तुम्हाला सेट दिलेला आहे. इकडे पहा. इफ वी कॅन डेफिनेटली अँड बेटा क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ गिवन कलेक्शन दॅट कॉल्ड द सेट. इथे पहा, इफ वी कॅन डेफिनेटली क्लिअरली डिसाइड द ऑब्जेक्ट ऑफ ए गिवन कलेक्शन दॅट द कलेक्शन इज कॉल्ड द सेट. हे डेफिनेशन दिलेली बेटा तुम्हाला लक्षात ठेवा. जनरली द नेम ऑफ द सेट इज गिवन युझिंग कॅपिटल लेटर A B C. जेव्हाही आपण सेटला बेटा नाव देणार युझिंग कॅपिटल लेटर. ओके, लक्षात ठेवा कॅपिटल लेटर आपण यूज करणार A B C D Z. म्हणजे एखादा सेट आपल्याला दाखवायचा त्याला त्याच्यासमोर कोणता आपण लेटर लिहिणार बेटा? ए लिहिणार. समजा ए असं लिहिणार बेटा. B. ओके, द मेंबर पहा बेटा, मेंबर ऑफ एलिमेंट त्या सेटमध्ये किती मेंबर आहे ऑफ द सेट आर शोन इन द युझिंग बेटा स्मॉल लेटर. मेंबरला आपण सेटला आपण कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार तर मेंबरला आपण बेटा स्मॉल लेटरमध्ये लिहिणार. इफ ए इज अ एलिमेंट ऑफ सेट ए. पहा, लहान ए हे मोठ्या एचा सेटचा मेंबर आहे तर याला कसं लिहिणार बेटा? देन वी राईट दॅन ए बिलॉंग्स टू सेट. म्हणजे याला आपण कसं लिहिणार? याला बिलॉंग्स टू म्हणतात बेटा. ए इज अ नॉट अन एलिमेंट ऑफ सेट ए. देन वी राईट बेटा. पहा, हे एचा एलिमेंट आहे म्हणजे असा सिम्बॉल लिहावा लागेल. याला म्हणतात बिलॉंग्स टू. याला काय म्हणतात बेटा? बिलॉंग्स टू. लक्षात ठेवा, बिलॉंग्स टू. आणि जर ए मधला मेंबर नसेल, ठीक आहे, फॉर एक्झाम्पल बेटा आपले 13 तालुके तुम्हाला माहिती आहे. हे बुलढाणा आहे. बुलढाणामध्ये किती तालुके बेटा? लोणार, मेहकर, ओके, सिंदखेड राजा, देडगो राजा, ओके, चिखली, ओके, खामगाव, शेगाव, ETC 13 तालुके बेटा. लक्षात ठेवा. तर आपण म्हणू शकतो बेटा द लोणार बिलॉंग्स टू असं लिहू शकतो बेटा आपण. लोणार बिलॉंग्स टू बुलढाणा. ओके, हे लक्षात ठेवा बेटा. त्यानंतर आता मी जर तुम्हाला म्हटलं बेटा आपल्या बुलढाणा डिस्ट्रिक्टमध्ये सुलतानपूर तालुका येतो. सुलतानपूर तालुका नाही हे तुम्हाला पण माहिती आहे. तर असं लिहिणार आपण बेटा सुलतानपूर नॉट बिलॉंग टू बुलढाणा. ओके बेटा, लक्षात ठेवा. म्हणजे मेंबर आहे सुलतानपूर बेटा. तालुका प्लेस मी तालुक्याबद्दल विचारलं, विलेजबद्दल नाही. तर बेटा आपण म्हणणार नॉट बिलॉंग्स टू बुलढाणा तालुक्यामध्ये. हां, आणि जर विलेजेसमध्ये म्हटलं तर बिलॉंग्स टू सुलतानपूर. ओके, तर याचा अर्थ असा आहे बेटा, जसं फॉर एक्झाम्पल तनू सुलतानपूरमधली बेटा. तनू इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर. कलिका इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर. यश इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर. अल्ताफ इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर. पार्थ इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर बेटा. लक्षात ठेवा. कुशल इज अ मेंबर ऑफ सुलतानपूर. ओके, तर आपण असं लिहिणार बेटा. फॉर एक्झाम्पल मी याचा लिहितो बेटा पार्थ. आता पार्थ बिलॉंग्स टू सुलतानपूर म्हणजे मेंबर आहे
ओके बेटा, लक्षात ठेवा. तर बेटा जेव्हाही आपण सेट लिहिणार ते कॅपिटल लेटरमध्ये लिहिणार आणि जे बेटा मेंबर असणार त्यामध्ये ते स्मॉल लेटरमध्ये आपण लिहिणार. तर या शब्दाचा अर्थ बेटा बिलॉंग्स टू होते. ओके, या ई सारखा दिसणाऱ्याला नॉट बिलॉंग्स टू बेटा. नाव सी, आता मी अगोदर नॅचरल नंबर घेतले बेटा, तुम्हाला पण माहिती आहे बेटा. नॅचरल नंबर इज अ इंडिकेटेड बाय द कॅपिटल एन, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 डॅश 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 इज अ सेट ऑफ नॅचरल नंबर. नॅचरल नंबरचा सेट झाला बेटा, लक्षात ठेवा. ओके. सेकंड थिंग, डब्ल्यू, डब्ल्यू फॉर होल नंबर, हे झाला बेटा आपला नॅचरल नंबर. नॅचरल नंबर हे झाला बेटा आपला होल नंबर. ओके, हे झालं बेटा इंटीजर, हे काय झाले बेटा आपले इंटीजर, हे लक्षात ठेवा. ओके, तर बघा हो, नॅचरल नंबर इज इंडिकेटेड बाय द कॅपिटल एन. 1 2 3 4 इज अ सेट ऑफ द नॅचरल नंबर. 0 मध्ये होल नंबर येतो बेटा, लक्षात ठेवा. 0 1 2 3 इज अ सेट ऑफ होल नंबर. आय येते बेटा -3 -2. नंबर लाईन तुम्ही बघितली असेल, नंबर लाईन असते बेटा. इथे 0 असते, इथे 1 असते, इथे 2 असते, इथे 3 असते, इथे -1, इथे -2, इथे -3. याला आपण काय म्हणतो बेटा, नंबर लाईनला आपण इंटीजर्स काय म्हणतो बेटा, इंटीजर्स, हे लक्षात ठेवा. सेट ऑफ इंटीजर्स, सेट ऑफ होल नंबर, सेट ऑफ नॅचरल नंबर. क्यू इज अ सेट ऑफ रॅशनल नंबर आणि आर इज अ रियल नंबर. आता रियल नंबरचे दोन टाईप मी आता सांगितले बेटा तुम्हाला CBSE मध्ये. रियल नंबर, रियल नंबरचे दोन टाईप आहे बेटा. कोणकोणते बेटा, एक आहे बेटा रॅशनल नंबर. ओके, रॅशनल नंबर, आणि दुसरा बेटा इरॅशनल नंबर, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, तर यामध्ये आपण म्हणू शकतो बेटा, ऐकून घ्या इथे, रॅशनल नंबरला आपण P/Q फॉर्ममध्ये लिहितो बेटा. याला P/Q फॉर्ममध्ये डोंट बी राईट, डोंट बी राईट, हे लक्षात ठेवा. आपण याला राईट करू शकत नाही. ठीक आहे, तर रियल नंबर म्हणजे काय, द कॉम्बिनेशन बिटवीन बेटा रॅशनल अँड इरॅशनल इज कॉल्ड बेटा रियल नंबर. रॅशनल नंबर, दोज नंबर आर एक्सप्रेस इन द फॉर्म ऑफ P/Q फ्रॅक्शनमध्ये ज्याला आपण लिहू शकतो त्याला रॅशनल नंबर म्हणतात बेटा, हे लक्षात ठेवा. आणि इरॅशनल म्हणजे ज्याला आपण P/Q फॉर्ममध्ये लिहू शकत नाही. याचं जर एक्झाम्पल विचारलं बेटा, एक्झाम्पल म्हणून 1/2 3/4 हे याचे एक्झाम्पल झाले बेटा रॅशनल नंबरचे. आणि इरॅशनल नंबरचे बेटा 3.14 बेटा पायची व्हॅल्यू, √2 √5 हे कोणते नंबर झाले बेटा, इरॅशनल नंबर झाले बेटा, लक्षात ठेवा. इतका समजला का तुम्हाला? इतका समजला का बॉईज अँड गर्ल्स, स्टेट बोर्ड अँड CBSE बोर्ड बेटा? समजलं बेटा इथपर्यंत तुम्हाला? यस यस लिहून दाखवा मला. ठीक आहे, हे बेटा इन्फॉर्मेशन मी तुम्हाला याप्रमाणे दाखवणार आहे. बाकीची जे एक्झाम्पल सॉल्व्ह करणार बेटा मी, ते आपले ब्लॅकबोर्डवर सॉल्व्ह करणार यामध्ये, लक्षात ठेवा. ठीक आहे, म्हणजे कोणता ब्लॅकबोर्ड, हे आपले ऑनलाईन क्लासचा ब्लॅकबोर्ड. हा, हे पहा याप्रमाणे पहा, याला ब्लॅकबोर्ड म्हणतो बेटा. यामध्ये आपण पूर्ण असे एक्झाम्पल सॉल्व्ह करून देतो. इकडे पहा बेटा, नॅचरल नंबर 1 2 3 4 5. ओके बेटा, ब्लॅक बोर्ड व्हाईट बोर्ड दोन्ही बोर्ड आहे आपल्याजवळ बेटा, नो प्रॉब्लेम. आता हे इम्पॉर्टंट थिंग आहे बेटा, लक्षात ठेवा. मेथड ऑफ रायटिंग सेट, हे पहा बेटा, देअर आर 2 मेथड ऑफ रायटिंग सेट. देअर आर 2 मेथड, दोन मेथड आहे बेटा रायटिंग करण्याचे सेटचे. एक आहे बेटा लिस्टिंग मेथड. पहा बेटा, पहिली आहे बेटा लिस्टिंग मेथड, लिस्टिंग मेथड. और याला म्हणतात बेटा रोस्टर मेथड. म्हणजे एकाचे दोन नाव असतात ना, एकाचं नाव जर पिंटू असेल, समजा हे पिंटू आहे, याचं नाव बेटा पिंटू आहे. काय बेटा, पिंटू. पण त्याला घरी काय म्हणतात, शाळेमध्ये पिंटू आहे, पण घरी याला काय म्हणतात, चिंटू. काय म्हणतात बेटा, चिंटू, हे लक्षात ठेवा बेटा. त्याप्रमाणे याचे पण, याला लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथड म्हणतात बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे, लिस्टिंग मेथड आणि बेटा रोस्टर मेथड म्हणतात बेटा, हे समजून घ्या. ठीक आहे, ओके. आता यामध्ये पहा बेटा, आता लिस्टिंग आणि रोस्टर मेथड म्हणजे काय पहिले समजून घेऊ बेटा आपण. इन दिस मेथड पहा बेटा, इन दिस मेथड वी राईट ऑल एलिमेंट ऑफ ए सेट इन अ कर्ली ब्रॅकेट. ज्याला आपण कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो. कर्ली ब्रॅकेट मध्ये तुम्हाला याप्रमाणे पहा, कर्ली ब्रॅकेट याप्रमाणे बेटा पहा.
याला कर्ली ब्रॅकेट म्हणतात बेटा, लक्षात ठेवा. ठीक आहे. म्हणजे रोस्टर किंवा लिस्टिंग मेथड कर्ली ब्रॅकेट इच ऑफ द एलिमेंट इज रिटर्न ओनली वन्स. एकदाच लिहितो बेटा एलिमेंट. एलिमेंट इज रिटर्न ओनली वन्स. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 वेळा नाव आला, समजा एस 3 वेळा, पी 3 वेळाला, पी पी आर पी, पी 3 वेळा, तर आपण एकदाच लिहिणार आणि आर लिहिणार, लक्षात ठेवा. जे पण रिपीट होणार त्याला आपण एकदाच लिहिणार आहे, लक्षात ठेवा बेटा. ठीक आहे. ठीक आहे. तर पहिली गोष्ट काय बेटा, लिस्टिंग मेथड आणि रोस्टर मेथडमध्ये आपण काय लिहिणार बेटा, तर हे कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहिणार बेटा. किती वेळा जरी एखादा शब्द किंवा नाव रिपीट झाला असेल त्याला आपण एकदाच लिहिणार बेटा. हां, अँड सेपरेटेड बाय कॉमा, त्यांना आपण कशाने सेपरेट करणार पहा, हे कॉमा दिलेला आहे मी, कॉमा ब्रॅकेटमध्ये कॉमाने आपण सेपरेट करणार बेटा, लक्षात ठेवा. द ऑर्डर ऑफ एन एलिमेंट इज अ नॉट इम्पॉर्टंट. यामध्ये ऑर्डर असा नाही असेंडिंग पाहिजे का डिसेंडिंग पाहिजे असे काही याचा अर्थ नाही. तुम्ही कोणत्याही ऑर्डरमध्ये त्याला शोधा. नॉट इम्पॉर्टंट बट इज नेसेसरी टू राईट ऑल द एलिमेंट ऑफ द सेट. नेसेसरी काय बेटा, पूर्ण एलिमेंट त्या सेटमध्ये येणे आवश्यक आहे. ओके. आता यामध्ये पहा बेटा काय दिलेलं आहे, याने एक्झाम्पल दिलेलं आहे काय, दॅट इज सेट ऑफ ऑड नंबर 1 3 5. तुम्हाला माहिती आहे बेटा बिटवीन 1 to 10 पर्यंत त्यांनी दिलेला आहे बेटा. कॅन बी रिटर्न इन द फॉर्म ऑफ बेटा. इथे पहा बेटा, इथे पहा, इथे दिलेला आहे त्यांनी बेटा 1 to 10. 1 to 10च्या मधात किती नंबर येतात बेटा, ऑड नंबर 3 5 7 9 हे ऑड नंबर आहे बेटा. तर पहा बेटा, तर ऑड नंबर लिहिताना याप्रमाणे पण लिहू शकतो आपण. पहा ऑड नंबर 1 to 10. 1 to 10. 1 ला सोडला त्यांनी बेटा, काउंट 1 पण येतो बेटा. काउंट का त्यांनी म्हटलं 3 3 5 7 9 हे ऑड नंबरमध्ये आले. तर याला आपण असं लिहू शकतो पहा बेटा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट 3 5 7 9. और हे कर्ली ब्रॅकेटमध्ये पहा बरोबर, कर्ली ब्रॅकेट बरोबर लिहितो बेटा. ठीक आहे. और याला कसं लिहू शकतो बेटा, इकडे पहा, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट उलटा पण लिहू शकतो 7 3 5 9. याला पहा कर्ली ब्रॅकेटमध्ये लिहायचा, कॉमा द्यायचा बेटा, रोस्टर किंवा, आणि याला बेटा कोणत्याही मेथडमध्ये तुम्ही लिहा बेटा, उलटा लिहा सुलटा लिहा, नंबर फक्त रिपीट झाले पाहिजे नाही बेटा, लक्षात ठेवा. आता यामध्ये इथे पहा एक एक्झाम्पल दिलेला आहे बेटा. In an element come more than once then customary write the element only once. Word remember, हे पहा, हे रिमेंबर एक्झाम्पल दिलेलं आहे त्यांनी बेटा, रिमेंबर, हे रिमेंबर एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. मी थोडा मोठा करतो बेटा, इकडे पहा, दिसत नसेल, थोडा बिग करतो याला बेटा परत. हे पहा, हे पहा, हे रिमेंबर दिलेलं आहे तुम्हाला. रिमेंबरमध्ये कोणता वर्ड रिपीट झालेला आहे सांगा बरं. तुम्ही म्हणणार सर यामध्ये ई ई एम एम ई आणि आर आर. रिमेंबरमध्ये रिपीट झालेले वर्ड कोणता बेटा, आर ई आणि एम, हे रिपीट झालेले वर्ड बेटा. लेटर आर एम ई आर रिपीटेड वन्स, आपण एकदाच लिहिणार. तर मग याला लिहिताना कसं लिहिणार बरं, ए इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट आर ई एम बी. जे रिपीट झाले त्यांना एकदाच लिहायचा पहा बेटा. तर याला आपण असं लिहिणार बेटा, पहा इकडे. आता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, तुम्ही मला चॅट बॉक्समध्ये आन्सर सांगा त्याचा. समथिंग, इथे पहा एक एक्झाम्पल घेतो बेटा, इकडे पहा. वीर, वीर आहे बेटा, हे वीर आहे. वीरमध्ये मी कसं लिहिणार, रोस्टिंग किंवा लिस्टिंग मेथड. मला आन्सर पाठवा फक्त, किती कॉमा देऊन लिहून पाठवा बेटा. तुमच्यासमोर वीर लिहिला मी, वीर. कर्ली ब्रॅकेट नाही जरी भेटला चालेल, फक्त मला यामधला वीर मधला किती टॉपिक मला लिहावं लागेल लक्ष सांगा. ठीक आहे, मीच लिहितो बेटा, पहा इकडे. लिहा लागले तुम्ही लिहा, आरामशीर लिहा, काय गडबड नाही. वीर आहे बेटा, एक आहे बेटा
हॉरिझॉन्टल, एक हॉरिझॉन्टल. वीर पहा, हे वीर दिलेलं आहे ना, वीरला आपण कोणता यायचा बेटा सेटमध्ये ए लिहिला बेटा, बी लिहा, काही प्रॉब्लेम नाही बेटा, ए व्ही लिहा बेटा, ई 2 वेळा रिपीट झाला म्हणून एकदाच लिहिणार बेटा ई आणि आर है ना, याप्रमाणे. ठीक आहे, याला बी मध्ये लिहितो बेटा, पहा बेटा कर्ली ब्रॅकेट, यामध्ये रिपीट काय झालं बेटा ओ रिपीट झाला बेटा, तर मी काय लिहिणार बेटा इकडे पहा एच ओ एकदाच लिहिणार बेटा, आर आय झेड एन टी ए एल. पहा बेटा यामध्ये ओ दोनदा झाला होता म्हणून बेटा एकदाच लिहिलं, लक्षात ठेवा हां बेटा, हॉरिझॉन्टल. ओके बेटा लक्षात ठेवा. तर यामध्ये याला म्हणतात बेटा लिस्टिंग आणि रोस्टर मेथड. समजलं बेटा इथपर्यंत, इथपर्यंत समजलं बेटा. इथपर्यंत समजलं बेटा. ओके सी बेटा, चला हे पाहून घ्या. सेकंड मेथड आहे बेटा, इतकी एंड करून टाकू आपण. सेकंड मेथड बेटा, याला म्हणतात बेटा रूल मेथड. काय म्हणतात बेटा, रूल मेथड और सेट बिल्डर फॉर्म. हे लक्षात ठेवा, रूल मेथड आणि सेट बिल्डर फॉर्म. ओके बेटा, कलिका आणि बेटा तनू आणि त्यानंतर पार्थ असेल बेटा. ठीक आहे, इन दिस मेथड वी डू नॉट राईट लिस्ट ऑफ एलिमेंट. यामध्ये आपण बेटा do not write the list of element but write the general element using variable for बेटा variable followed by the vertical line or colon. त्याला काय म्हणतात बेटा वर्टिकल लाईन म्हणतात. त्या अशा लाईनला हे पहा इकडे ही लाईन, हे पहा ही लाईन दिसायला लागली, याला वर्टिकल लाईन किंवा कॉलन अँड राईट द प्रॉपर्टी ऑफ द व्हेरिएबल. ओके, याला कॉलन म्हणतात, जे मी इरेज केलं आतापर्यंत बेटा. ठीक आहे, इथे पहा ए इज इक्वल टू एक्स वर्टिकल लाईन एक्स म्हणा किंवा एक्स कॉलन एक्स बिलॉंग्स टू एन नॅचरल नंबर 1 लेस दॅन एक्स लेस दॅन 10. ओके, अँड रीड ॲज. याला कसा रीड करणार आपण पहा, इतक्या टर्मला आपण कसा रीड करणार पहा बेटा. सेट इथे पहा ए दिलेला आहे बेटा, ए सेट ए इज द सेट ऑफ ऑल एक्स, सेट ऑफ ऑल एक्स सच दॅट एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 1 to 10, 1 to 10. याला याप्रमाणे आपण रीड करणार बेटा, लक्षात ठेवा. याला पाठ करून घ्या. सेट याला कसा, सेट A is the set of all x, set of x such that, याला such that पण म्हणतात, लक्षात ठेवा बेटा. such that colon. ओके बेटा, such that x is natural number, x is a natural number between 1 to 10. ओके, याला लक्षात ठेवा. पहा इथे कसा रीड केलेला आहे त्यांनी, पहा बेटा. बेटा याला का आता यांनी काय केलेलं पहा, इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. बी याला कसा रीड करणार पहा बेटा, सेट ऑफ बी किंवा सेट बी असं म्हणा. सेट बी कंटेन ऑल प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. सेट बी कंटेन ऑल प्राईम नंबर बिटवीन 1 to 10. ओके ओके, असं पण म्हटलं चालेल बेटा. ठीक आहे, युझिंग लिस्टिंग मेथड बी कॅन बी रिटन इन द फॉर्म ऑफ. बेटा लिस्टिंग मेथडमध्ये जर आपण बेटा कोणते नंबर बेटा प्राईम नंबर 2 3 5 7 हा बेटा हे लिस्टिंग मेथडमध्ये झाला. कर्ली ब्रॅकेट लिस्टिंग मेथडमध्ये येते, कॉमा आणि इथं क्यू इज द सेट ऑफ बेटा रॅशनल नंबर विच इज रिटन इन द बिल्डर फॉर्म. आपण असं पण लिहू शकतो बेटा रॅशनल नंबरला क्यू इज इक्वल टू पी अपॉन क्यू सच दॅट पी कॉमा क्यू बिलॉंग्स टू आय, क्यू नॉट इक्वल टू 0. याला कसं रीड करणार इकडे पहा, क्यू इज अ सेट ऑफ ऑल नंबर इन द फॉर्म ऑफ पी अपॉन क्यू सच दॅट पी अँड क्यू आर इंटीजर वेअर क्यू इज अ नॉन झिरो नंबर. तर बेटा 2 मेथड झाली आपली बेटा. ओके,
इथे काही एक्झाम्पल दिलेले पहा बेटा, रूल मेथड, सेट बिल्डर फॉर्म, लिस्टिंग मेथड. ओके, तर हे एक्झाम्पल तुम्ही रीड करून मला दाखवायचा होमवर्क म्हणून बेटा. हां, आणि याला बेटा हे डिव्हिजन आहे, ते लिस्टिंग मेथडमध्ये आन्सर काय आला असेल बेटा. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. इथे कंप्लीट करून दाखवा बेटा, जमत असेल तर करा, नाही तर याला आपण उद्या करू. ठीक आहे, इथून बेटा. ठीक आहे, हे जर करता येत असेल बेटा, याला पाय, याला त्यांनी कोणत्या फॉर्ममध्ये लिहिलं बेटा, रूल मेथडमध्ये. याला आता तुम्ही काय करा, या मेथडमध्ये लिहा, कोणत्या लिस्टिंग मेथडमध्ये. होत असेल तर करा, नाही तर उद्या आपण पाहणार बेटा. अजून बेटा फक्त कसं मला सेटअप पूर्ण करायचं राहिलेलं आहे. 1 मिनिट 2 मिनिटं थांबा बेटा. कलिका, तनू, पार्थ बेटा, इतका तुम्ही, ठीक आहे, तुम्ही सांगून द्या. आपण हे कंटिन्यू करणार आहे, काय प्रॉब्लेम नाही बेटा, लक्षात ठेवा. तर तुम्ही बाकीच्यांना सांगून द्या. कसं माहिती आहे का, माझे पूर्ण क्लासेस आपले पूर्ण पॅक आहे बेटा. कसं माहिती आहे का, 7 क्लास, 8 क्लास, 6 क्लास, त्यानंतर तुमचा 9चा आज सुरू केला दोघांचा बेटा, 10 क्लास. ओके, 10चे दोन्ही बॅचेस बेटा, लक्षात ठेवा. इतका टॉपिक तुम्ही रिपीट करा. रिपीट केल्यानंतर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करून बेटा, त्या ग्रुपमध्ये लिंक येत जाईल, त्याच्यावर क्लिक करायचं आणि खाली चॅटबॉक्समध्ये क्लिक करायचा. ठीक आहे, आज आपण थोडा घेतला बेटा. मला सांगा, समजला का तुम्हाला, क्लिअर दिसायला लागला, आवाज क्लिअर यायला लागली बेटा, काय प्रॉब्लेम, काय प्रॉब्लेम तुम्हाला असं वाटते का प्रॉब्लेम आला म्हणून. यश तू ऑनलाईन आहे बेटा, यश तू ऑनलाईन आहे. काय प्रॉब्लेम असेल तर सांगा बेटा. ठीक आहे, का आवाज क्लिअर यायला लागला नाही, दिसायला लागला नाही क्लिअर. ओके, थँक्यू बेटा. कलिका म्हणते सर क्लिअर दिसते बेटा. ठीक आहे, थँक्स. ओके, तनू क्लिअर दिसते का बेटा, तनू क्लिअर दिसते बेटा. पार्थ क्लिअर दिसला बेटा. यश, ठीक आहे, नो प्रॉब्लेम बेटा. आज कसं माहिती आहे का, मी आपला जे बॅक साईडचा जे पडदा गिरता मी समोरच्या रूममध्ये बसलो इकडे घराच्या. ठीक आहे, नो प्रॉब्लेम बेटा. उद्या 4 वाजता तुम्ही येणार आहे बेटा. ठीक आहे, उद्या आपण जास्त घेऊ बेटा, कंटिन्यू करू. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. इतका होमवर्क कंप्लीट करा तुम्ही. ठीक आहे, यश तुझे जे होमवर्क द्यावं कंप्लीट कर बेटा. अल्ताफ, यश, सुमित, मंगेश. ओके, आणि स्टेट बोर्डची जी बेटा आपली विद्यार्थी आहे पार्थ, जितका झाला बेटा लिस्टिंग मेथड, ते सेटची डेफिनेशन पाठ करा बेटा. डेफिनेशन पाठ करा, ते लिहून दाखवा, मला सेंड करा व्हॉट्सअपवर ग्रुपमध्ये. त्यानंतर बेटा तुम्ही रोस्टिंग मेथड आणि बेटा सेट बिल्डर मेथड बेटा, दोघांमध्ये बेटा त्यांचे एक्झाम्पल ते जे दिलेले पुस्तकात ते लिहून मला सॉल्व करून दाखवायची बेटा. ठीक आहे, आज इतका राहू द्या, बाकीचं आपण बेटा उद्या पाहू बेटा. ठीक आहे, तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचे मित्र आणि मैत्रिणीला सांगा सरांनी ऑनलाईन सुरू केलं बेटा. ठीक आहे, इथे पहा मी तुमचे कॉमेंट्स रीड करायला लागलो मोबाईलमध्ये बेटा. हे कॉमेंट्स मी रीड करायला लागलो तुमचे, पहा. ठीक आहे, हे त्यांना सांगा, हे दिसते म्हणा, सर्व दिसते म्हणा, त्या लिंक ती लिंक सेंड करून टाका तुम्ही बेटा. तर तुम्ही बेटा हे लिंक त्यांना जरी सेंड केली का हे पाहून घ्या, त्यामध्ये त्यांना दिसून जाईल बेटा. ठीक आहे, पहिले म्हणा CBSEचा घेतलेला आहे, त्याच्यानंतर 20 मिनिटानंतर म्हणा आपला घेतलेला आहे म्हणा सरांनी. ठीक आहे, चला बेटा, गुड बाय. उद्या भेटू बेटा 4 वाजता. ठीक आहे.